नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज होती एक्सपायरीचा साठीचा डेटा कसा होता, कशा पद्धतीने मार्केट राहिलं, हे समजून घेण्यापूर्वी आपण जाणार आहे काही न्यूजवरती. ओके. तर बेसिकली मी न्यूज फार प्रेफर करत नाही. न्यूजबद्दल ज्या गोष्टी आहेत त्या हे नाही करत. पण ॲक्च्युली मार्केट जे चाललंय ते आता फक्त आणि फक्त न्यूज बेस चाललेलं आहे. ठीक आहे. तर आता सगळी दुनिया झालेली आहे कन्फ्यूज, की नक्की करायचं तरी काय. ठीक आहे. ज्यावेळी लाँग जाईल ओव्हरनाईट काहीतरी मोठा खेळ होतोय. ज्यावेळी शॉर्ट जाईल पुन्हा मार्केटवरती जाताना होतंय. तर ॲक्च्युली हे चाललंय सगळं आणि सगळं मोठा गेम न्यूज बेस. ओके. तर ट्रम्प ते युद्धात किती काय होतंय ते का करण्यापेक्षा इकडे मोठ्या पोझिशन्स घेऊन ओव्हरनाईट काहीतरी मोठे गेम 100% करत असणार आहे US मार्केटमध्ये आणि अजून काही ग्लोबल करन्सीजमध्ये. ठीक आहे. क्रिप्टो आणि याच्यामध्ये. तर ह्या गोष्टी चालत राहतील मित्रांनो. आपल्याला सांभाळून राहायचं आहे. आपल्याला थोडंसं साईज जी आहे, ज्या क्वांटिटीज आहेत त्या कमी ठेवायच्यात. एवढं आपण करू शकतो आणि काही हेजिंग त्या ठिकाणी करून आपण थोडंसं वाचू शकतो, राईट? तर हे जे आहे हे फार नेक्स्ट लेवल उलटापालट चालू आहे. आता झालंय काय ओव्हरनाईट ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. फ्रायडेला जाताना सॅटरडे आणि संडे काही डिस्कशन होईल अशा अपेक्षा होत्या. डिस्कशन काय होणार होतं, की इराणचे काही मुद्दे आहेत, काही US चे मुद्दे आहेत. ओके. त्याच्यानंतर इस्रायलचं काही गणित आहे आणि इस्रायलसोबत ज्या कंट्रीसोबत अजून काही इराणला जे शांतता प्रस्थापित करायचे त्या कंट्रीजबद्दल इस्रायलकडून काही त्रास नको आहे असं US कडून कन्फर्मेशन पाहिजे. ठीक आहे. तर USचं काय म्हणणं आहे, USचं म्हणणं आहे की तुमचा युरेनियमचा जो साठा आहे तो तुम्ही आम्हाला हे करा, जमा करा आणि तुमचा न्यूक्लिअर प्रोग्राम थोडासा थांबवा. ठीक आहे. हे US चं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट, USचं असं म्हणणं आहे की ती जी सामुद्रधुनी आहे म्हणजे आपण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जे आहे ते सगळ्यांसाठी ओपन करा आणि तुमची मक्तेदारी तिथली कमी करा. ठीक आहे. तर ते ग्लोबल कॉरिडॉर असला पाहिजे आणि तिथून तुम्ही असं काही अननेसेसरी टोल त्या ठिकाणी वसूल करायचा नाही, राईट? तर अशा हिशोबाचं गणित आहे. पहिली तर गोष्ट न्यूक्लिअर प्रोग्रामबद्दल आहे, युरेनियमबद्दल आहे, त्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या प्रवासाबद्दल आहे आणि बाकीच्या गोष्टी आहेत. तर इम्पॉर्टंट जो आहे तो फॅक्टर तो आहे फक्त आणि फक्त ऑइल रिलेटेड आहे, की इराणला ट्रबलमध्ये कसं टाकायचं आणि मग आपल्याला बाकी कंट्रीज थ्रू त्याच्या ठिकाणी कंट्रोल कसा मिळवता येईल हे गणित आहे. तर इराणचं म्हणणं आहे की तुम्ही जे आहे ते विश्वासू नाही आहे. तुम्ही आधीच्या काही कंट्रीजसोबत असेच काही करार केले आणि ते सगळे फेल केलेले. तर आम्हाला तुमच्याकडून कुठलाही ट्रस्ट बिल्ड होताना दिसत नाही. ओके. आणि तो ट्रस्ट तुम्ही देणार असाल तर तो द्या, की इन फ्युचर तुम्ही कुठलंही असं वॉर आमच्यावर बळजबरी लादणार नाही. ठीक आहे. पहिली गोष्ट, नो वॉर किंवा असं अननेसेसरी वॉर तुम्ही आम्हाला हे करणार नाही. ठीक आहे. तर त्याच्यानंतरून न्यूक्लिअरचा जो प्रोग्राम आहे तो आम्ही चालू ठेवणार. तिसरी गोष्ट, की आमचं जे नुकसान झालंय ते नुकसान तुम्ही आम्हाला द्यायचं, राईट? तर अमेरिका ह्या अशा कुठल्याच याच्यावर ॲग्री होईल अशी काही परिस्थिती नव्हती. आणि हे सगळं कुठं घडतंय शॉकिंग, हे सगळं घडतंय पाकिस्तानमध्ये, की जो आहेच असा बकवास कंट्री की ज्याच्यात तो स्वतःचा स्थिर देश आहे आणि तो स्थिरता आणि ह्या गोष्टींची गोष्ट करतोय. तर ठीक आहे, हा फार मोठा जोक त्या ठिकाणी आपल्याला अख्ख्या जगाला बघायला मिळाला. तर अमेरिका पण कुणाच्या नादाला लागले. तर अमेरिका पण फार झोलर आहे. तुम्ही बघितलं असेल त्यांचा मोटिव्ह. मी गुरुवारच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 10 तारखेच्या, की हे असं ओव्हरनाईट काहीतरी करतील आणि पुन्हा मार्केट त्या ठिकाणी पाडतील. ठीक आहे. तर हे पडलं हा विषय वेगळा आहे. न्यूज बेस आहे. असं काही मी सांगितलं आणि असं काही नाही. हे पॅटर्न आहेत. हे त्यांची काही नाटकं आहेत इन पास्ट, असं काही नाटकं ते त्यांनी भरपूर वेळा केलेली आहेत. ओव्हरनाईट ज्या गोष्टी करतात ते. ठीक आहे. तर हे न्यूज बेस होतं सगळं. पण त्यांचा मोटिव्ह लक्षात घ्या. अमेरिकेचा राष्ट्रपती तिकडे जाऊन काही डील करायचं उपराष्ट्रपती डील करायचं जाऊन काही प्लॅनिंग करतोय. पण हा ट्रम्प भाऊ हा तिकडून ट्विटर म्हणजे एक्स आहे आत्ताचं, एक्सवर एवढ्या काही गोष्टी हे करतोय, की असं नाही केलं तर आम्ही हे करू, ते नाही केलं चर्चा फिसकटली तर हे करू, ते करू. आता लेटेस्ट जे केलंय ना त्यांनी ते फार इम्पॉर्टंट आहे. तर लेटेस्ट काय केलेलं आहे किस्सा, की इराण म्हणतो ना त्या तिथून आम्हाला विचारल्याशिवाय प्रवास नाही होणार. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आम्ही इराणची जी जहाज आहे ती बाहेर नाही जाऊ देणार. त्याची जबाबदारी आमची. ओके. तर ह्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते चालू झालेलं आहे. ओके.
इराणियन शिप जे आहेत ते ब्लॉक करून त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न अमेरिकेचा असणार आहे. आता इथून जरी इराण कंट्रोल करेल खरं, पण बाकीचे जे लांब लांब अमेरिका त्यांची जहाजं हे करून इराणची कुठलीच जहाजं बाहेर जाऊ देणार नाही, अशा परिस्थितीची धमकी युएसने दिलेली आहे. तर मी बऱ्याच वेळा बोलतो, लोकांना बऱ्याच वेळा हे वाटतं की इराण हा मोठा कंट्री आहे, त्यांना नडलाय, 100% नडलाय आणि त्यांची वाट लावलेली आहे, पर पळता धुईत थोडी केलेली आहे. पण अमेरिका हा काही कच्चा बच्चा नाही आहे. हा जगाचं त्या ठिकाणी बाप बनून बसलेला आहे आणि तो रिॲलिटीमध्ये बापच आहे. त्याला किती कोणी काही केलं तर नाकारणं तेवढंसं हार्ड होऊन जाईल. हार्डली रशिया आणि चायना जर सोडलं तर बाकी अमेरिकेला कोणच तसा तोडीचा देश नाही आहे. ठीक आहे. कोणीच नाही आहे. रशिया आणि चायना सोडलं तर. तर अशा पद्धतीचं ही गोष्टी आहेत आणि यूएस हा इगोवरच घेणार आहे आणि यूएसला त्या गोष्टी साध्य करायच्या त्या करणारच आहे. ठीक आहे. तर इस्रायलचा आता काय विषय सोडून द्या. इस्रायल पण त्यातून कसंबसं चालू आहे जस्ट युद्धात सर्व्हाइव्ह होण्याचा कार्यक्रम. तर इराण फार चांगल्या पद्धतीने लढतोय. तर पुढे काय होतंय, कोण किती माघार घेते आणि कशा पद्धतीने हे युद्ध आता थांबतंय, त्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड होत आहेत. ठीक आहे. तर न्यूज बेस सगळ्या गोष्टी घ्यायच्यात. इन बिटवीन काही डेव्हलपमेंट तुम्हाला सांगायचे आहेत मित्रांनो. डेव्हलपमेंट अशी आहे, की आता आपली जी नेक्स्ट बॅच सुरू होणार आहे. तर ॲक्चुअली मी त्याला बॅच म्हणतच नाहीये. ही एक लर्निंग प्रोसेस आहे आणि ही लर्निंग प्रोसेस सगळ्यांसाठी ओपन आहे. ओपन टू ऑल आहे. ठीक आहे. तर आता आधी काय होत होतं, आधी मी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या ओव्हरव्ह्यू आणि जो कोर्सची जी लेवल आहे ती इंटरमिजिएट ठेवण्याचा प्रयत्न केला होता, की ज्या बेसिक लोकांना पण त्याचा फायदा होईल आणि सगळ्यांनाच त्याचा फायदा त्या ठिकाणी आपल्याला घेता येईल. पण इन बिटवीन आता माझ्या काही गोष्टी लक्षात आल्यात, काही पास्ट स्टुडंट्स आणि त्यांच्याशी बोलल्यानंतरून प्रॅक्टिसची आवश्यकता आहे. ओके. आणि आपण करणार आहे नेमकं तेच नेक्स्ट बॅचमध्ये. तर नेक्स्ट बॅच सुरू होईल आपली 5 मे पासून. ओके. 5 मे पासून. तर ही सुरू होईल रात्री 10 ते 11 लाईव्ह असणार आहे. सेम पद्धतीने हे गणित असणार आहे. पण ह्याच्यामध्ये मोर ऑर लेस सगळा फोकस जो असणार आहे तो इक्विटीच्या सेटअपवरती असणार आहे. कारण इक्विटीमध्ये जे काम होतंय ना, ते एकदम नेक्स्ट लेव्हल काम होतंय. ठीक आहे. आणि बऱ्याच लोकांकडे जे कॅपिटल आहे, ऑप्शनसाठी लागणारं जे कॅपिटल आहे, आपल्या स्ट्रॅटेजीसाठी लागतं, 3-4 लाखाचं जे कॅपिटल आहे, ते नाही आहे. ठीक आहे. मग छोट्या कॅपिटलमध्ये पण चांगले रिटर्न आपल्याला करता येतील का? लाँग टर्मची इन्व्हेस्टमेंट करता येईल का? जी लाँग रनमध्ये 5x, 10x आपल्याला रिटर्न्स देईल. तर अशा हिशोबाचं इन्व्हेस्टमेंट, त्यानंतरून इक्विटी रिलेटेड काही ट्रेडिंग, ठीक आहे. त्याच्यानंतरून काही स्विंग ट्रेडिंग ह्याच्यावर आपल्याला मास्टरी मिळवायची. तर आता ही मास्टरी मिळवणार कशी? मी 2 दिवस तुम्हाला शिकवलं आणि तुम्ही शिकले आणि जाऊन ते त्याच्यात सफिशियंट झाले, एकदम प्रो काम करायला लागले, असं होणार नाही मित्रांनो. तर त्यासाठी लागेल प्रॅक्टिस आणि त्या प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला देणार आहे एक सरप्राईज. ठीक आहे. जेवढे पण लोक लाईव्ह बघतात त्यांच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. त्यांना देणार एक सरप्राईज. सरप्राईज काय असणार आहे? एक जर्नल. ओके. ज्याच्यामध्ये आपले सगळे पॅरामीटर लिहिलेले आहेत. 1, 2, 3 असे पॉइंट्स करून देणार आहे, की हे टिक झालं तर आपल्याला हा शेअर बाय करायचा आहे. ही कंडिशन क्रिएट झाली तर त्याला आपण लाँगसाठी घेऊ शकतो. हे करत करत आपल्याला मोर ऑर लेस एक वॉर रूम तयार करायचा आहे. ओके. आणि अशा पद्धतीचं गणित करायचं आहे, की प्रॅक्टिस जी आहे ती कमी पडता कामा नये. तर आधीच्या बॅचचा जो होता तो फक्त आणि फक्त 20 डेजचे 20 सेशन्स त्या ठिकाणी होते. तर हे सेशन्स आता 40 डेजचे करणार आहोत आपण. तर मे आणि पूर्ण जून हे दोन्ही महिने कंप्लीट प्रॅक्टिस करणार आहे. एकदा थॉट प्रोसेस तुम्हाला शिकवली, सेटअप शिकवला, की त्याची प्रॅक्टिस कंटिन्यूअस पुढचे काही दिवस चालू राहणार आहे. ठीक आहे. किती दिवस चालू राहणार आहे? 40 डेजपर्यंत चालू राहणार आहे. आणि मग जाऊन आपण होणार आहे प्रो. ॲटलिस्ट 100% एक एज येणार आहे, ज्या सुरुवातीच्या काळात जो शिकलो होतो, तो आणि आफ्टर 40 डेज एवढी प्रॅक्टिस, एवढे चार्ट्स आणि एवढे सगळे स्टॉक्स, हे काही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मी तुम्हाला शेअर करणार आहे. ठीक आहे. तर त्याचं डिस्कशन संध्याकाळी होणार आहे. तर मोर ऑर लेस सगळं आणि सगळं डिस्कशन कम ते सेशन्स असणार आहेत पुढचे काही. तर त्यासाठी आपल्याला हा क्लास जॉईन करायचा मित्रांनो, फार इम्पॉर्टंट आहे. आणि जुन्या स्टुडंटसाठी फार गुड न्यूज आहे, की जुन्या स्टुडंटला पण इकडे एंट्री आहे. मी कमिट केलं होतं आधी. ही सगळी प्रोसेस जी आहे ती लाईफ टाईमसाठी फ्री असणार आहे.
माझ्याकडून. ठीक आहे. ज्यांचं मिस आउट झालंय, ज्यांना शिकण्याची इच्छा होती, पण काही कारणामुळे मिस झालेलं आहे. तर त्यांचं सगळं मिस आउट याच्यामध्ये त्यांना ते भरून काढता येणार आहे. ठीक आहे. जे पण जुने स्टुडंट आहेत, त्यांना ते पुढं शिकायचं असेल, त्यांनी ते मला कनेक्ट करा. ठीक आहे. मी काही कूपन कोड देईल आणि त्या कूपन कोड टाकल्यानंतरून तुम्हाला त्याच्यामध्ये एंट्री मिळेल. ठीक आहे. तर अशा हिशोबाचं हे गणित आपल्याला नेक्स्ट काही दिवसांसाठी करायचं आहे. तर हे पूर्ण आणि पूर्ण मे आणि जून जो आहे, तो फक्त प्रॅक्टिस मंथ असणार आहे आपला. ठीक आहे. प्रॅक्टिस असणार आहे. आपण शिकणार सगळं आहे. शिकणार आपण इक्विटी आहे, आपण त्याच्यानंतरून स्विंग आहे, आपण डेरिव्हेटिव्हचे डेटाचे जे ॲडव्हान्स प्रकार आहेत हे शिकणार आहे, एक्सेल फाईल शिकणार आहे. हे डेटा येतात कुठून, कसे भरायचं, मोठ्या लोकांचं मोटिव्ह, सगळी सगळी थॉट प्रोसेस आपण त्या ठिकाणी शिकणार आहे. पण आपण फोकस करणार आहे इक्विटी शेअर्सवरती, की जे पोटेन्शियली 20% पर्यंतची पण रॅली लावतात. तर आता मार्केटच्या कंडिशनमुळे थोडंसं त्या ठिकाणी थांबणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट ते 20% नाही गेले तर असे काही शेअर्स असतात. त्याचे 2 सेटअप आहेत. या सेकंड सेटअपमध्ये आपल्याला काही शेअर्स खाली पण येताना दिसतात आणि जो खाली येताना जो दिसतो ना शेअर, तो जो ब्रेकडाऊन येतो, तो कंप्लीट आपल्याला पकडता येतो आणि डोळ्यासमोर आपण तो पकडू शकतो. त्याच्यासाठीचे काही लॉजिक्स आहेत ते समजून सांगणार आहे मी. तर त्यासाठी तुम्हाला करायचं हे ॲप डाउनलोड. ॲपवरती जायचं, ॲप डाउनलोड करायचं आणि मग पुढची जर्नी आपल्याला स्टार्ट करायची. तर गुड न्यूज आहे, ओल्ड स्टुडंटसाठी पण जर्नल सगळ्यांना मी सरप्राईज गिफ्ट देणार आहे. आणि नवीन ज्यांना ॲड व्हायचं आहे तर त्यांनी कुठल्याही वेळेचा विचार करू नका. तुम्ही आत्ताही जॉईन करा, काही अडचण नाही. डेरिव्हेटिव्हचा पार्ट आता सुरू होईल उद्या परवापासून. तर डेरिव्हेटिव्ह शिका. डेरिव्हेटिव्ह नंतरून पुढच्या बॅचला पूर्ण शिकल्यानंतरून प्रॅक्टिसच्या सेशन्सला जॉईन करा. तर माझ्या एंडनी ही जर्नी लाईफ टाईमसाठी फ्री आहे तुम्हाला. एज्युकेशन तुम्ही एकदा एनरोल झाले की ती फ्री सगळी लाईफ टाईम, जोपर्यंत तुम्ही शिकत नाही, जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही, तोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत असणार आहे. ठीक आहे. तर फार चांगले रिझल्ट त्या ठिकाणी स्टुडंट शेअर करतायत, फार चांगलं वाटतंय. आणि ही जर्नी अशीच पॉझिटिव्ह सगळ्यांसाठी हो, अशा हिशोबाचं हे गणित आहे. तर मी तुमचा विचार करून त्या गोष्टी केलेल्या आहेत, की प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. मागच्या काही सेशन्समध्ये, मागच्या काही स्टुडंटसाठी प्रॅक्टिस झालेली नाही आहे. ती प्रॅक्टिस आपल्याला इथे करता येणार आहे. ठीक आहे. तर आज कुठल्या शेअरवर आपण काम केलं होतं? आज आपण एक निगेटिव्ह साईडला शेअर हे केला होता, JBMAचा. तर फार मोठी रॅली तर नाही कॅप्चर झाली, पण एकदम स्मूथ रॅली त्या ठिकाणी कॅप्चर करण्यात आपण यशस्वी झालेलो आहे. ठीक आहे. तर ₹632 आपण तो शॉर्ट केला होता आणि तिथून तो ऑलमोस्ट 618-19 रुपयाला त्या ठिकाणी लो त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न झालेला आहे. ठीक आहे. सॉरी, 622 रुपयापर्यंत तो लो त्या ठिकाणी गेलेला आहे. ठीक आहे. तर अशा हिशोबाचं हे गणित आहे मित्रांनो. हे स्मूथ रॅलीज आपण पकडू शकतो. जे ब्रेकडाऊन आहे ते आपल्याला कम्प्लिटली व्हिजिबल होतं चार्टवर. जसे वरती जाणारे शेअर आपल्याला व्हिजिबल होतात 20%, तसे खाली येणारे शेअर्स पण आपण त्या ठिकाणी शोधू शकतो. तर क्विकली जाऊया डेटावरती. डेटा कशा पद्धतीचा आलेला आहे. ठीक आहे. तर आता मी डेटाची जी डायरेक्शन आहे ती तुम्हाला सांगतोय. डायरेक्शन जी आहे ती थोडीशी साईडवेज असू शकते आणि साईडवेज असू शकते थोडीशी पॉझिटिव्ह साईडला. त्याचं रिझन असं आहे, मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे, एक्सपायरी नंतरचा जे डेटा असतो तो इमॅच्युअर डेटा असतो. इमॅच्युअर डेटा म्हणजे काय? रिटेलरला जे वाटतं ना त्यानुसार एफ-आयज करून देतो. मी गुरुवारच्या सेशनमध्ये सांगितलं होतं की थर्सडे आणि फ्रायडे हे थोडंसं पॉझिटिव्हच ठेवतील आणि वरती लटकवतील आणि मार्केट खाली येऊन. आता त्या लोकांनी तर पोझिशन घेतल्या असतील, इंट्राडे काही शॉर्ट्स होत्या त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीने पैसे कमवले असतील. तर तुम्ही बघा, अशा पद्धतीचा हा डेटा होता. ज्या पण निगेटिव्ह पोझिशन्स होत्या त्या ठिकाणी त्यांनी पचवण्याचा प्रयत्न केला असेल आणि चांगल्या पद्धतीने प्रॉफिट केलं असेल. राईट. तर हे ग्लोबल मार्केट्सवर त्यांच्या ओव्हरऑल पोझिशन असतात. फक्त या 4 लाखाच्या 2 लाखाच्या पोझिशननी काय होणार नाही एफ-आयचं. तर आता जो कॉन्फिडन्स रिटेलरचा होता मागच्या काही दिवसांमध्ये, तर आता फार वीकन झालेला आहे, फार कमी झालेला आहे. त्याचं रिझन बघा, जिथं 35-35 लाखाच्या पोझिशन्स होत्या, म्हणजे अख्खा एक प्लेयर नवीन बसेल याच्यात. ठीक आहे. एवढ्या पोझिशन्स, हेवी पोझिशन्स असायच्या एफ-आयच्या, त्या आता झालेल्या आहेत 24 लाखाच्या आसपास ओनली. आणि आता त्याच्यातूनही 30-40% कट होऊन 15-16% पोझिशन, 15-16 लाखाच्या पोझिशन शिल्लक राहिलेलं आहे. ठीक आहे. तर आता एवढं हेवी पोझिशन असताना सुद्धा अजूनही लॉंग कॅरी करतायत, पण ते हळूहळू
उद्या ते पॉझिटिव्हला गेल्यानंतरून काढून टाकतील आणि हळूहळू निगेटिव्हला येतील. पण एफ-आय जे आहेत ते अजूनही निगेटिव्हच आहेत. मोटिव्ह क्लिअर त्यांचं जोपर्यंत शांतता येत नाही तोपर्यंत मोठे जे प्लेयर आहेत ते अजूनही त्याच मोटिव्हने काम करतील. म्हणून प्रॉप डेज जे आहे ते शॉर्ट टर्ममध्ये पण असं जे येतात मोठ्या शॉक येतात, तर ते शॉक पण पचवायची तयारी ठेवतात आणि ओव्हरनाईट कॉन्झर्व्हेटिव्ह भूमिका घेऊन दोन्ही गोष्टी ऑलमोस्ट सेम सेम त्या ठिकाणी करून जातात. पण रिटेलरचं आणि एफ-आयचं तसं नाही आहे. ते डायरेक्शनल प्लेयर आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, कोणी बायर असेल तरच कोणीतरी सेलर भेटेल. तर अशा हिशोबाचं गणित असतं. हे मोर ऑर लेस सगळं न्यूज बेस आहे. ओव्हरनाईट ऑइलच्या किमती काय करतात, क्रिप्टोज कसं काम करतात, US मार्केट कसं काम करतं, अजून एखादं ट्विट येतं की काय येतं, त्यावर सगळ्या गोष्टी आहेत. तर लक्ष ठेवा, थोडंसं कॉन्झर्वेटिव्ह जावा, हेच करून जावा आणि जी जर्नीबद्दल बोलतोय मी, ती जर्नी जॉईन करायला विसरू नका. ठीक आहे. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा. थँक्यू मित्रांनो.